नागपुर की अजनी पुलिस स्टेशन की टीम ने अमली पदार्थ की अवैध बिक्री करने वाले गिरोह का पर्दाफाश करते हुए बड़ी सफलता हासिल की है। गुप्त सूचना के आधार पर उप निरीक्षक परमेश्वर आगासे के नेतृत्व में आरोपी के घर पर छापा मारा गया। पुलिस ने मौके से 5 किलो 240 ग्राम गांजा, जिसकी अंतर्राष्ट्रीय बाजार में कीमत 1,04,920 रुपए बताई गई है, और 10,000 कीमत का मोबाइल फोन जब्त किया। पूछताछ में आरोपी ने खुलासा किया कि उसने यह गांजा अपने 2 साथियों से खरीदा था। तीनों को कानूनी प्रक्रिया के तहत गिरफ्तार कर लिया गया है और मामला NDPS कानून के तहत दर्ज किया गया। यह कार्रवाई अपर पुलिस आयुक्त शिवाजीराव राठौड़, उप पुलिस आयुक्त रश्मिता राव और सहायक आयुक्त नरेंद्र हिवरे के मार्गदर्शन में की गई। इस टीम में निरीक्षक नितिन चंद्र राजकुमार, सिद्धांत मस्के, परमेश्वर आगासे, संतोष वाघमारे, ओंकार बाराभाई और अन्य अधिकारी शामिल थे। पुलिस द्वारा मामले की गहन जांच जारी है। दिनांक 6/11/2025 रोजी DB पथकाचे जे अंमलदार आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली की वसंतनगर येथे राहणारा एक व्यक्ती अवैधरित्या गांजाची साठवणूक करून ठेवलेली आहे। अशा गोपनीय माहितीवरून NDPS तरतुदींचे पालन करून माननीय वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांना माननीय पोलीस आयुक्त साहेब, तसेच माननीय सहपोलीस आयुक्त शिवाजी राठोड साहेब, तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिताराव सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांना संपूर्ण या मिळालेल्या माहितीबाबतची माहिती देऊन त्यांचा लेखी आदेश घेऊन त्याप्रमाणे सदर ठिकाणी DB पथक आम्ही स्वतः व पंच फोटोग्राफरसह रेड केली असता राहुल राजेश पाटील राहणार वसंतनगर याच्याकडे 5 किलो 246 ग्राम अवैधरित्या साठवणूक केलेला गांजा मिळालेला आहे आणि तो जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाई दरम्यान त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरचा गांजा त्याच्याकडे महेश दिलीप वांड्रे आणि त्याचप्रमाणे जय संपतलाल शिववंशी यांनी ठेवलेला आहे। तर सदर कारवाई दरम्यान एकूण 1,04,920 रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला व पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 583/25 कलम NDPS कलम 8(क)20(ब)(2)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि इतर तपास सुरू आहे। आणि इतर तपासामध्ये ज्या मूळ ठिकाणाहून यांनी गांजा आणलेला आहे तर ते सुद्धा आरोपी निष्पन्न होईल। तसेच नागपूरच्या जनतेला मला एक आवाहन करायचं आहे की माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सरांनी ऑपरेशन थंडर जे राबविलेले आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाणे अजनी हद्दीत कुठेही ड्रग्सची विक्री होत असल्यास आम्हाला माहिती द्यावी। आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर रेड करू आणि या ड्रग विक्रीला, गांजा विक्रीला किंवा अवैध NDPSच्या कोणत्याही नार्कोटिक्सच्या पदार्थांना विक्रीला प्रतिबंध घालू। तर याबाबत भीती बाळगायची कोणत्याही नागरिकांना गरज नाही आहे। आम्ही पूर्णपणे हा नशेचा कारोबार नष्ट करण्याची आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे शपथ घेतलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, जे अटक आरोपी आहे यांचा काही पार्श्विक रेकॉर्ड समोर आलेला आहे का आणि विकण्याकरिता नेमका आणला होता का? यामध्ये फक्त जय संपतलाल शिववंशी जो आहे त्याच्या विरुद्ध शरीराविरुद्धचे गुन्हे आहे। इतर 2 आरोपी विरुद्ध कोणत्याच प्रकारचे गुन्हे नाही आणि हे आरोपी टोळीमध्ये सदरचा गांजा रहाटेनगर टोळीमध्ये सदरचा गांजा विकणार असल्याची माहिती तपासाअंती मिळत आहे।